नमस्कार. हिंदवी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण या रांजणगाव नगरीमधील शिवनेरी कॉलनी वार्ड क्रमांक 1 या ठिकाणी आहोत. आपल्या सोबत आहेत विलास कर्डिले. कर्डिले साहेब, आपण जिल्हा परिषद पंचायत समिती या आरक्षण अनुसूचित जातीचं जे आरक्षण सोडित झालेलं आहे, याविषयी आपल्याला कोणता उमेदवार पाहायला आवडेल? एक गरीब गरीब एक कामगार समजा असा गरीब कामगार असला तर मी काम सोडून बी त्याच्या मागं लागन आणि त्याला म्हणजे निवडून आणायचा प्रयत्न करीन. आपल्याला गरीब उमेदवार असा वाटतं का? हा गरीबच असावं, कारण की ह्या अशा गाड्या घोड्या घेणाऱ्या बंगले बांधणारा नाही पाहिजेत आपल्याला. कोणत्या पक्षाचं पाहायला आवडेल आपल्याला? कोणत्या पण पक्षाचं पाहिजे, पण चांगला पाहिजे. आपण रांजणगाव शेनपुंजीमध्ये किती वर्षापासून राहतात? जवळपास माझा जन्मच झाला इथं, तेव्हापासून राहतो मी. जवळपास 40-45 वर्ष झाली. आपण एवढ्या दिवसापासून काम करता कंपनीमध्ये, आपल्याला कोणत्या स्थानिक लोकांनी आपली कुठं शिफारस केली होती का? आपल्याला कंपनीमध्ये कुठं लावलं होतं का? नाही, कोणीच नाही केली. मी माझ्या हिमतीवर काम करतो, माझ्या हिमतीवर घर चालवतो. मला कोणाची हे नाही. आतापर्यंत आपण कोणत्या पक्षाच्या नेत्याचं काम केलेलं आहे? केलेलं होतं मी पहिले शिवसेनेचं केलेलं होतं, पण ते कसं आहे, नेते बरोबर नाही निघले. त्याच्यामुळं मी सोडून ते नेते लोकांचं कामच सोडून दिलं. मी माझ्या कामाला लागलो. म्हणजे आज तुम्हाला सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती सर्वसामान्य व्यक्ती पाहायला आवडेल असं तुमचं मत आहे? हां, चांगला पण. आपण किती पैसे घ्याल? मी पैसे वगैरे काही घेत नाही, पहिल्यापासून घेतलेले नाही. पण मग आपल्याला एक चांगला उमेदवार लागतो. सर्वसामान्यांच्या सुखादुखात येणारा. हां, सर्वसामान्याच्या सुखदुःखात मदत करणारा, रात्री अपरात्री येणारा असा कार्यकर्ता लागतो. आपण पाहत होतात हिंदवी न्यूज. आपल्यासोबत छोटी कर्डिले होते.